एक महत्त्वाची बातमी समोर येते। कॅन्सर झाल्यामुळे कर्मचाऱ्याला कामावरून काढलं। पुण्यातील आयटी कंपनीचा हा निर्दयीपणा समोर आलाय। कॉमर्झोन आयटी पार्क बाहेर पीडित तरुणानं आमरण उपोषण सुरू केलंय। संतोष पटोळे असं कॅन्सर पीडित तरुणाचं नाव आहे। कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यानं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। कॉमर्झोन आयटी पार्क बाहेर पीडित तरुणानं उपोषण सुरू केलंय। आयटी कंपनीचा हा निर्दयीपणा समोर आलाय। तर खूप दुःखद आहे हे सगळ्यांसाठीच। अशा पद्धतीने तुम्हाला फायर केलंय। सध्या काय सुरू आहे तुमची प्रोसिजर आणि हे सगळं तुम्हाला जेव्हा समजलं त्यानंतर तुमची काय भूमिका होती? नमस्कार, मी संतोष पाटोळे स्लंबर्जर SLB या कंपनीमध्ये मागील 8 वर्षापासून कार्यरत आहे। कंपनीने मला जेव्हा टर्मिनेशन दिलं तेव्हा ॲक्च्युली आबाळ फाटल्याचं काय एक फील असतं ते मला कळून आलं। मी कॅन्सरची ट्रीटमेंट करताना त्या ट्रीटमेंटला जेवढं घाबरलं नव्हतं ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त मला पेन फील झाला जेव्हा मला कंपनीने टर्मिनेशन लेटर दिलं। ठीक आहे, जेव्हा पण टर्मिनेशन लेटर भेटतं तेव्हा माणूस इमोशनली खूप डिप्रेस होऊन जातो। विचार करण्याची बुद्धी एकदम कमी होऊन जाते। माणूस त्या परिस्थितीमध्ये विचार नाही करू शकत आणि हेच माझ्या बाबतीतही झालं। कुठलीही मल्टीनॅशनल कंपनी अशा काइंडचे क्लॉजेस त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये टाकत नाहीत आणि हे नक्कीच माझ्याही ॲग्रीमेंटमध्ये नव्हते। या उलट मी तर असं म्हणेल की मी बरेचशा केसेस अशा बघितल्यात, मेडिकल कंडिशनमध्ये ऑर्गनायझेशन त्यांच्या एम्प्लॉईजला एक स्टिंट लेवलवरती जाऊन सपोर्ट करतात। त्यांच्या परिवार समजून त्यांना त्यांची जोपर्यंत त्यांची ट्रीटमेंट चालते तोपर्यंत त्यांना सपोर्ट केला जातो। मला माहिती नाही की जर इंडिया आणि US या दोन्ही कंट्रीजमध्ये कॅन्सर ही जी डिझीज आहे ती प्रोटेक्टेड डिझीज आहे। ह्या डिझीजच्या दरम्यान जर एखादा एम्प्लॉईला टर्मिनेट केलं गेलं तर याला मेडिकल डिस्क्रिमिनेशन समजलं जातं। मग हे सगळं माहिती असूनही कंपनीने मला टर्मिनेशन केलंय, तेही जाणून बुजून, तेही मी तर म्हणतोय ते रॉंगफुल टर्मिनेशन आहे, कारण मला कुठलीही प्रोसेस फॉलो न करता टर्मिनेशन दिलं गेलेलं आहे। आताच हे थांबवणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मिळून या सगळ्याला तोंड देऊन काहीतरी उपाययोजना या सगळ्यांबाबत घडल्या पाहिजेत। तर उद्यापासून काही वर्षानंतर हजारो संतोष पाटोळे घडतील आणि प्रत्येकाला अशी वेळ रस्त्यावरती बसण्याची येईल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।